नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. घरगुती मसाले वापरून चविष्ट आणि चमचमीत अशी ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काजूचे गर कसे काढायचे, त्याची साल कशी काढायची हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. इथे मी हिरवे सालीसकट काजू घेतलेले आहेत आणि आता त्यामधलं गर काढायचं आहे. तर मी इथे विळीवरती किंवा सुरीने आपण हे कट करून घ्यायचं आहे. त्यामधलं गर काढून घ्यायचं आहे आणि कट करण्याच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे चीक असतं तर ते हाताला लागू नये म्हणून. किंवा तुम्ही हँड ग्लोव्ज वापरू शकता. आता याची साल काढायची आहे, ती थोडंसं कठीण जातं. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये हे सगळे गर घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 मिनिटासाठी फक्त गरम करून घ्यायचं आणि आता हे आपण थंड करायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. आता यावरती 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत. आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलावरती, अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत. तर टोमॅटोसुद्धा छोट्या आकाराचे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. आता हे सुद्धा घालून घेतलं. आता ग्रेव्हीला थोडासा घट्टपणा यावा यासाठी मी 4 ते 5 काजू घेतलेले आहेत, जे सुके काजू असतात ते. जर काजू वापरायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही खवलेलं अर्धी वाटी ओलं खोबरं वापरू शकता. तर यामध्येच मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजला जातो आणि अगदी मऊ होतो. तर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. थंड झाले की मग हे मिक्सरमधून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर काजूसुद्धा थंड झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही हे थोडंसं बॉईल केल्यानंतर याचा जो चीक असतो तर तो सेपरेट होतो. त्यामुळे हे गर सोलताना जे एक्स्ट्राचं चीक असतं ते हाताला जास्त लागत नाही आणि अगदी सहज ही सालं निघतात. तर बघू शकता तुम्ही, मी ही सालं सगळी काढून घेते. किंवा मार्केटमध्ये ओल्या काजूचे गर जे अख्खे मिळतात ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने 5 मिनटं बॉईल करून नंतर त्याची सालं काढू शकता. तर आता हे आपले काजूचे गर तयार झालेले आहेत आणि जो ग्रेव्हीचा मसाला आहे तो सुद्धा थंड झाला आहे. ते मी मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवले, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप आणि थोडं तेल, किंवा तुम्हाला आवडत असेल तर सगळं तूप वापरलं तरी चालेल, त्यामुळे चव खूप छान येते, किंवा तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. तर आता तेल आणि तूप हे एकत्र करून मी गरम केलं आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र, हे छान जिरं तडतडलं की यामध्ये आपण जो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला आहे तर तो यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. तीन ते 4 मिनटं हा जो मसाला आहे तो तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते. गॅस अगदी कमी ठेवायचा. कमी गॅसवरतीच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता इथे आपण काही सुके मसाले वापरणार आहोत. त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद, हे मसाले सगळे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही ओल्या काजूची भाजी नक्की बनवून बघा आणि अगदी कमी वेळात तयार होते. ड्राय मसाले घातल्यानंतर ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे. अगदी तेल सेपरेट होईपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान कलर येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. थोडा वेळ परतून झाला की मग आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हा जो मसाला आहे तो छान असं शिजवून घ्यायचा आहे. मग यामध्ये आपण काजू ॲड करायचे आहेत. तर आता हे होत आलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि यामध्ये जे आपण पाणी वापरतो ते थंड न वापरता थोडं कोमट पाणी वापरायचं, म्हणजे ग्रेव्ही छान होते आणि जे आपण काजू यामध्ये टाकणार आहोत ते सुद्धा पटकन शिजले जातात. थंड पाणी वापरलं तर काजू शिजायला थोडा वेळ जास्त लागतो. तर पाणी वापरताना हलकं कोमट करून घ्यायचं. तर आता यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून ग्रेव्ही थोडीशी सैलसर अशी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये जे काजूचे गर आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे परतून घ्यायचे आणि जसं लागेल तसं थोडंसं पाणी ओतून हे झाकण देऊन शिजवून घ्यायचे आहे.
ग्रेव्हीमध्ये थोडे सुके काजू वापरल्याने ग्रेव्ही छान दाटसर होते, बघू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला सुके काजू वापरायचे नसतील तर खवलेलं ओलं खोबरं वापरलं तरीसुद्धा ग्रेव्ही दाटसर होते, तर ते सुद्धा वापरू शकता. आता मी थोडं पाणी अजून ॲड केलेलं आहे आणि आता यावरती झाकण देऊन छान असे काजू सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्येच मी चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे. तर ग्रेव्ही बनवताना सुद्धा आपण थोडं मिठाचा वापर केलेला आहे, तर इथे थोडंसं कमी वापरायचं. आणि ग्रेव्ही बघू शकता अगदी लवकर दाटसर अशी आपली तयार झालेली आहे. आता यावरती झाकण देऊन छान असे शिजवून घ्यायचे. तर साधारण 3 ते 4 मिनटं मी झाकण देऊन शिजवून घेतले, तर काजू अगदी सॉफ्ट झालेले आहेत. आणि यावरती मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि तयार झालेली आहे आपली ओल्या काजूची चमचमीत अशी भाजी. तर आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर बाउलमध्ये सगळी भाजी मी काढून घेतलेली आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.